नमस्कार. आडवी रेखच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत आणि अशा व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत ज्यांचं नाव आपण सारेच जण एक श्रद्धास्थान म्हणून घेतो, ज्यांनी देव, देश आणि धर्म या तिघांपैकी देशालाच नेहमी सर्वात जास्त महत्त्व दिलं, असे आदरणीय श्रद्धेय विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण बोलणार आहोत श्री रणजित सावरकर जी यांच्याशी, जे आज केवळ रक्ताच्या नात्यानेच नव्हे तर त्यांच्या विचारांची नाळ जुळलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. रणजितजी नमस्कार. आडवी रेखमध्ये आपलं स्वागत. आपण विषयालाच सुरुवात करताना एक अशा प्रश्नापासून त्याची सुरुवात करू की जो प्रश्न आज समाजामध्ये अनेक लोक त्या प्रश्नाचं उत्तर शोधू पाहत आहेत. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की सावरकरांच्या दृष्टिकोनातनं, सावरकरांच्या विचारातनं हिंदू कोण? त्या दृष्टीने देश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं. त्यामुळे त्यांनी जेव्हा हिंदुत्वाची ते व्याख्या करायला लागले, त्याचा जो शोध घेतला त्यांनी, ही काही एक प्रक्रिया होती, मोठी प्रक्रिया. कारण त्या काळामध्ये साधारण 150 व्याख्या होत्या हिंदू कोणाच्या. लोकमान्य टिळकांची स्वतःची एक व्याख्या होती की वेद मानतो तो हिंदू. आणि प्रत्येक व्याख्येत मग सावरकरांना एक दोष आढळायला लागले. वेद मानतो तो हिंदू म्हणजे शीख हिंदू नाहीत का, जैन हिंदू नाहीत का, बुद्ध हिंदू नाहीत का? आणि सावरकर जेव्हा पॅरिसला त्यांनी सुटकेचा प्रयत्न केला, तेव्हा त्या काळची वर्तमानपत्र तुम्ही बघितलीत तर तेव्हा हिंदू स्टुडंट सावरकर आणि रिप्रेझेंटेड बाय हिंदू बॅरिस्टर बॅप्टिस्ट असे त्या पत्रात उल्लेख आहेत. म्हणजे बाहेर तर तुम्हाला सगळ्यांनाच हिंदू म्हणतात, मग ख्रिश्चन आणि मुसलमान हिंदू आहेत का, रहिवासी जर असा प्रश्न होता, म्हणजे भारताचे रहिवासी ते हिंदू का? मग त्याच्यातनं त्यांना लक्षात आलं की नाही, याच्यामध्ये समान देश, समान पितृत्व, तसे समान संस्कृतीची आवश्यकता आहे. की हिंदूंसाठी तुम्ही हिंदू म्हणून तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी समान संस्कृती पण हवी. त्यामुळे मुळात हा संस्कृतीचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न नाही आहे. म्हणजे मी गुरुद्वारात जातो का, जैनांच्या ह्याच्यात जातो का, देवालयात जातो, हा प्रश्न नाही आहे. मी पूजा कशी करतो हा प्रश्न नाही आहे. मी वेद मानतो का नाही हा प्रश्न नाही. प्रश्न आहे की भारताचं माझ्या दृष्टीने स्थान काय, ही माझी पितृभूमी पाहिजे, म्हणजे मी इथला जन्मजात नागरिक हवा. आणि दुसरं म्हणजे इथल्या संस्कृतीची माझी नाळ जुळलेली हवी. आणि ह्यासाठी त्यांनी पुण्यभूमी हा शब्द वापरला आहे की जे धर्मपंथ भारतात उगम पावले त्या सगळ्यांची संस्कृती समान आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि जे भारताबाहेरचे धर्म आहेत, मी अगदी आपण नावापासून घेऊ, म्हणजे भारतातला हिंदू जेव्हा बाटून मुसलमान होतो तेव्हा त्याचं नाव मोहम्मद होतं की जे आपल्याकडे नसतंच, किंवा ख्रिश्चन होतो तो जॉन होतो. ही नावं बदलतात, त्यांचे हिरोज बदलतात, त्यांच्या लहान मुलांच्या कथा बदलतात. पण आपल्याकडे हिंदू जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये सनातनी, वैदिक, त्याच्यानंतर शीख, बुद्ध, जैन आणि अगदी परमेश्वर न मानणारे, सावरकर स्वतः परमेश्वर मानत नव्हते, या सगळ्यांच्या परंपरा एक होत्या, लहानपणचे संस्कार एक होते, यांचे आपसात विवाह होत होते आणि होत आहेत. तर म्हणून हा जो तो राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व आहे त्यांच्या दृष्टीने, हे धार्मिक नाही आहे. ते धार्मिकदृष्ट्या ईश्वर मानत नाहीत, ते असा कुठला ईश्वर मानत नाहीत. कारण शेवटी त्यांचं म्हणणं की कोणीतरी बनवलं आहे जग, हे त्यांनाही मान्य आहे की हे जग निर्माण झालं आहे, कोणीतरी निर्माता असणार, पण ती भूमिका त्या निर्मात्या एवढीच. त्यांचं स्पष्ट मत आहे की हा जो कोण निर्माता आहे यांनी तुम्हाला बनवलेलं नाही आहे, यू आर ए बाय प्रॉडक्ट. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जे विश्व बनवलं त्या विश्वातले इतक्या असंख्य घडामोडी आहेत, स्फोटक घडामोडी आहेत, म्हणजे आकाशगंगाच्या आकाशगंगा नष्ट होत आहेत, नवीन निर्माण होत आहेत, तुम्ही कुठेतरी कोपऱ्यात ॲज ए बाय प्रॉडक्ट आहात, त्याचं तुमच्याकडे लक्ष नाही. आणि त्याचं म्हणणं पृथ्वीच काय, तर सूर्यासारखे हजारो तारे जरी एका क्षणात नष्ट झाले तरी त्या देवाला काहीच पडणार नाही, त्याचा पसारा एवढा मोठा आहे. आणि हे त्यांनी विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव याच्यात लिहिलं आहे. त्यांचं म्हणणं असं की आपण जर म्हणतो की देवानी माझ्याकरता हे केलं, देवानी माझ्याकरता ते केलं, मला संकटातून काढलं, तर मग जर संकटातून काढलं म्हणून त्या देवाची पूजा करायची असेल तर मग त्या संकटासाठी तुम्हाला टाकलं कोणी, ते त्याच देवानी ना, मग त्याला त्याचा दोष द्यायला नको का? आणि त्यांचं शेवटी असं म्हणणं आहे की ही कल्पना की तुम्ही पूजा केल्यामुळे तो देव तुमच्यावर प्रसन्न होईल ही अत्यंत चुकीची आहे. देव म्हणजे काही एखादा तहसीलदार नाही की जो 5 रुपये घेऊन 50 रुपये घेऊन तुमचं काम करेल. तर तेव्हा देवाला नवस बोलणे ही देवाला विकृत करणारी कल्पना आहे. खरा देव हा विश्वाचा देव आहे की ज्याचे नियम कधी बदलत नाहीत, ते विज्ञानाचे नियम आहेत, त्याचा फायदा करून घ्या मनुष्य जातीकरता. ती खरी पूजा, ती खरी ईश्वराची पूजा.
मगाशी आपण लोकमान्य टिळकांचं एक नाव घेतलं, तर मी एका राम शेवाळकरांच्या जे एक प्रसिद्ध आणि विद्वान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातलं, त्यांच्या एका व्याख्यानात मी ऐकल्याचं मला आठवतं की सावरकर हे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांच्याही ज्या पॉझिटिव्ह क्वालिटीज होत्या, समाजासाठी पॉझिटिव्ह क्वालिटीज होत्या, की जे असे गुण होते की जे समाज उपयोगी गुण होते, यांचं एक मिश्रण होतं. मला वाटतं स्वातंत्र्याच्या जवळ जाण्याचा जो काळ होता तेव्हा आपल्याला आद्य क्रांतिकारक म्हणून सावरकर माहिती आहेत किंवा काही प्रमाणात महाकवी म्हणून माहिती आहेत, काही प्रमाणात साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. तर समाजसुधारक सावरकर, मगाशी आपला एक ओघवता उल्लेख आला आपल्या बोलण्यामध्ये, तर समाजसुधारक सावरकर या विषयावर आपण काय बोलाल? मी सावरकर काय म्हणाले तेच त्यांच्या शब्दातच सांगतो की समाज सुधारणा ही त्यांच्या दृष्टीने मी हिंदू संघटन हे हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे, हे मगाशी मी सांगितलं. हिंदू संघटन हे प्रमुख ध्येय त्यांचं, आणि त्यासाठी समाज सुधारणा करणं आवश्यक. रत्नागिरी त्यांनी 14 वर्ष त्याकरता काम केलं. ते म्हणतात की तुम्ही माझी मार्सेची उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हे कार्य विसरू नका, हे सावरकरांनी दिलेलं आहे. याला कारण असं आहे की आजही आपल्यामध्ये जे सामाजिक दोष तेव्हा होते, अस्पृश्यता आज नसेल, अगदी काही ठिकाणी तीही असेल, मी नक्की सांगता येत नाही, पण जातीभेद हे 100% आहेत आणि त्याच्यामुळे आपला समाज हा फुटलेला आहे, विखुरलेला आहे. आणि म्हणून तेव्हा जी आवश्यकता होती 100 वर्षापूर्वी, म्हणजे सावरकरांना अंदमानहून भारतात येऊन 100 वर्ष झाली आहेत. ते 24 साली त्यांना रत्नागिरीला त्यांना मोकळं सोडलं आणि 37 साली त्यांच्यातनं पूर्ण त्यांच्या सुटका झाली. तर ते 24 ते 37 त्यांनी जे काम केलं त्याला 100 वर्षात झाली, परंतु ती गरज आजही आहे, कारण समाज तसाच विखुरलेला आहे. आणि तुम्ही विचार करा की आजही जातीभेद एवढा तीव्र असताना त्या काळात रत्नागिरीसारख्या ठिकाणी राहून, की ज्याला सोहळ्याचा बालेकिल्ला म्हणायचे, तिथे सावरकरांनी हे सगळं केलं. शुद्धीपर्यंत आले ते, म्हणजे जे धर्मांतरित झाले त्यांच्या शुद्धीपर्यंत ही सगळी कामं रत्नागिरीत झालेली आहेत. अस्पृश्यता निर्मूलनासाठी सहभोजन करणं, त्यांना व्यवसाय करून देणं, निर्माण करून देणं. हिंदूंना सांगायचं की आपल्याच बंधूंकडनं घ्या, तुम्ही जर कुत्रा घरात घेऊ देता तर हे आपल्या बंधूंना घरात येऊ न देणं हे माणुसकीला कसा कलंक आहे. आणि त्याच्याकरता त्यांना तिथे सामाजिक बहिष्कारालाही तोंड द्यावं लागलं. हे 13-14 वर्षाचा काळ हा त्यांनी खूप प्रचंड त्याच्यामध्ये सामाजिक याच्यासाठी केला आहे. त्यांचं म्हणणं की हिंदू समाजाला 7 बेड्यांनी गुंतलेलं आहे, त्यातल्या अनेक तोडलेले आहेत. आज आपण पहिली म्हणजे व्यवसाय बंदी, की प्रत्येक जातीचा व्यवसाय असतो, जातिनिष्ठ व्यवसाय, आता ती बहुतेक आपण तोडलेली आहे. दुसरी पेढी म्हणजे वेदोक्त बंदी, की वेदांचा अभ्यास कोणी करायचा कोणी नाही, काही ठराविक जातीचा अधिकार, तीही तुटलेली आहे. देवालयात आपण बघतो आज विभिन्न जातीचे पुजारी देवालयात आहेत, सरकारने आपण बघतो चांगले निर्णय आहेत ते. कारण सावरकरांचं मत तेच होतं की जो काम जे करू शकेल ते त्यांनी करावं. जन्मालाही काम करणं चुकीचं आहे, की जो भंगी म्हणून जन्मला, हा भंगी या जातीवरच एक शब्द आहे. पण सावरकरांच्यात सांगितलं तर बहुतेक त्यांनी सांगितलं की बहुतेक बंद्या तुटलेल्या आहेत, फक्त भंगी आणि ब्राह्मण या 2च बंद्या अशा आहेत, भंगी आणि भट, की जे अजूनही जातीचे व्यवसाय करतायत. पण मला वाटतं आज तेही तुटलेलं आहे. आज असंख्य ठिकाणी आपण बघतो की पुजारी आपण वेगवेगळ्या जातीचे असतात. समुद्रबंदी हा एक अत्यंत वाईट प्रकार होता, सावरकरांच्या काळातच होता. समुद्र जर ओलांडून तुम्ही गेलात तर तुमची जात गेली, धर्म गेला असं मानलं जायचं. त्यामुळे आपण कधीच बाहेर गेलो नाही, आपल्या देशात नवीन ज्ञान कधीच येऊ शकलं नाही. आणि बाहेरचे जेव्हा मुठभर ब्रिटिश आपल्यावर राज्य करायला आले तेव्हा आपल्या लोकांना कधीच कळलं नाही की ब्रिटिश किती छोटं आहे, हे त्यांना कळलं असतं की बाबा हे किती कमी लोक आहेत. तर ह्या सगळ्यामुळे खूप आपलं नुकसान झालं. त्याच्यानंतर शुद्धीबंदी आहे, म्हणजे आपल्यातली लोकं जी बाहेर गेली धर्मांतर करून, जबरदस्ती म्हणा किंवा पूर्वीच्याकडे अक्षरशः एखादा गोमांसाचा तुकडा विहिरीत टाकला की गावच्या गाव वाटायचं आणि आपण आपणच आकलून द्यायचो. त्याच्यामुळे त्यांना परत शुद्धी करून त्यांना धर्मात आणायची कल्पना, तर हे त्याला बंदी होती पूर्वी, तर ती शुद्धीबंदी झाली. त्याच्यानंतर बेटीबंदी, रोटीबंदी. बेटीबंदी म्हणजे आंतरजातीय विवाह करू नयेत. तर सावरकरांचं म्हणणं की वधूवर हे एकमेकांना अनुस्वरूप असतील तर निश्चित करावेत, कारण सगळ्यात उत्तम म्हणजे भारताचा नवीन प्रजाजन जे असतात, नवीन पिढी जी घडवायची असेल तर आईवडील एकमेकांना अनुरूप असतील तर त्या मुलावर संस्कारही चांगले होतील. आणि रोटीबंदी म्हणजे भारतात हजारो जाती आणि प्रत्येक जातीचा माणूस, अगदी मी ब्राह्मणांमध्ये म्हटलं तरी एक ब्राह्मण दुसऱ्यावर बसणार नाही, तो कमी जास्त मानतो स्वतःला, असं प्रत्येक जातीत. म्हणजे भारताचे तेव्हा जाती वेग बघितले तर म्हणजे त्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे इतके तुकडे पडले होते की असे बारीक बारीक तुकडे झाले होते. आणि प्रत्येक तो जातीबंद, बेटीबंद, रोटीबंद.
त्याच्यामुळे तुमचं एक जेनेटिकल पूल पण तुमचा खूप कमी कमी होत आला होता. म्हणून रोटीबंदी, मी एकत्र जेवायचं नाही, एकत्र फूड शेअर करायचं नाही. तर त्यासाठी त्यांनी पहिलं रोटीबंदीपासून सुरुवात केली की एकत्र जेवायचं. मग एकत्र त्यांनी सत्यनारायणाच्या पूजा केल्या. सावरकर स्वतः सत्यनारायणाला मानत नव्हते, पण जिथे तर त्यांनी हे केलं की समाज सत्यनारायणाला मानतोय, त्याचा मला उपयोग होतोय, तर त्यांनी सत्यनारायणाचाही वापर त्यांनी केला. सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला लोक एकत्र यायचे, तिथपासून सुरुवात झालं. मग एकत्र जेवणाच्या पंक्ती झाल्या आणि त्यांनी असं खूप अफाट कार्य केलेलं आहे ते. आता जे आपण सावरकरांचे एक समाज सुधारक म्हणून जे एक व्यक्तिमत्व उलगडतो आहे, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आज समाजामध्ये जो पुरोगामी विचार, प्रोग्रेसिव्ह विचार ज्याचा बोलबाला आहे, तो खऱ्या अर्थाने सावरकरांनी तेव्हा त्याचा उगम कुठेतरी केला होता, तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला असं वाटतं का की त्यावेळेचा जो समाज होता, भारतीय समाज होता, मग तो कुठल्याही धर्माचा असेल, त्याची वैचारिक प्रगल्भता कमी पडली सावरकरांना समजून घेण्यामध्ये? नाही, वैचारिक प्रबलता मी म्हणणार नाही, कारण वैचारिक प्रबलता ही वेगळी असते. मी शिक्षण म्हणेन. मुळात शिक्षण आणि तुमचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन, म्हणजे आपल्या समाजाला जे शिक्षण मिळालं, जे, कारण शिक्षण एकेकाळी धार्मिक शिक्षण सगळ्याच जणांचं होतं. म्हणजे मुसलमानपासनं, ख्रिश्चनपासनं हिंदू सगळे आपापला धर्मच हे करायचे. तेव्हा ख्रिश्चन लोक बायबलच शिकायचे. पण जेव्हा त्यांनी बायबल शिकणं सोडलं आणि ज्याला सेक्युलर एज्युकेशन म्हणतो, की ज्याला सेक्युलरचा अर्थ ऐहिक, सेक्युलरचा अर्थ निधर्मी असा नाही, सेक्युलरचा मूळ अर्थ आहे ऐहिक. मग इथे जगण्यासाठी जे जे करावं लागतं त्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण घेणं सुरू केलं. त्या दिवसापासून त्यांची प्रगती सुरू झाली आणि एक साधारण 300 वर्षापूर्वी, काय फार मोठा काळ नाही आहे, 300-400 वर्षात हा युरोप कुठल्या कुठे गेला. पण मुसलमान तसेच राहिले, हिंदू तसेच राहिले, त्यांनी आपले धर्मग्रंथ सोडले नाहीत. धर्मग्रंथांचा, सावरकरांचं म्हणणं असं आहे की पारमार्थिक तुम्हाला जे काही पापपुण्याचा जो व्यवस्था आहे, ती धर्मग्रंथांचा प्रत्येकाचा अधिकार आहे की त्यांनी आपला धर्म पाळावा. परंतु ऐहिक गोष्टीत या जगामध्ये काय जगावं, ते कसं जगावं, हे ठरवण्याचा अधिकार हा समाजाचा आहे. आणि समाजाने ते विज्ञानाच्या आधाराने शिकलं पाहिजे, कारण विज्ञान हे दर क्षणाला, दरवर्षी पण नाही, दर क्षणाला प्रगत होत असतं. पण धर्मग्रंथ दर क्षणाला तेवढा जुना होत असतो. कारण आणि ज्याचा धर्मग्रंथ जेवढा जुना, तेवढ्या त्या परंपरा तुम्ही जुन्या पाळणार आहे. तुम्ही आज आपण म्हणतो आमची पुराणं 5000 वर्ष जुनी आहेत, पण तुम्ही 5000 वर्षापूर्वीच्या परंपरा पाळणार आहेत. त्यापुढे झालेली प्रगती जी असते ती आपण बाद ठरवणार आहोत. आणि ह्याचा सावरकरांना तीव्र विरोध होता, कारण ते रॅशनलिस्ट होते. त्यांचं म्हणणं की बुद्धीच्या तर्काने त्यांना ते प्रत्येक गोष्ट ते हे धरायचे. जेव्हा त्यांना सांगितलं की चातुर्वर्ण हा आमचा धर्म आहे आणि म्हणून आम्ही अस्पृश्यता मानणार नाही, तेव्हा त्यांनी सरळ प्रश्न केला, चातुर्वर्ण तुमचा धर्म ना, मग अस्पृश्य 5वा वर्ण तुम्ही कुठला आणलात? म्हणजे पहिला चातुर्वर्णाचा घाव तुम्हीच घातलेला आहे सनातनांनी. आम्ही तर तो अस्पृश्यता काढायला सांगतोय, म्हणजे आम्ही चातुर्वर्ण तुम्हाला एस्टॅब्लिश करायला सांगतोय. आणि कृष्णाने चातुर्वर्ण जो निर्माण केला, तो कर्मानी केला, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि जेव्हा त्यांच्या वादाला त्यांना उत्तर देता येईन असं झालं, तेव्हा जे काही कर्मठ लोक होते त्यांनी त्यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केला. आणि इकडे दुसरीकडनं बघायला तर सावरकरांनी हिंदुत्व लिहिलं. ते हिंदुत्व हे नुसत्या नावानेच, तथाकथित जे कोण सेक्युलर होते तेव्हाचे, त्यांनी सावरकरांना बहिष्कार टाकला. म्हणजे सावरकरांचा जो खरा तर्कवाद होता त्याला संपूर्ण समाजच त्याला समजायला कमी पडला. आणि ज्यांना समजत होता त्यांनी तो मुद्दाम समजून घेतला नाही आपल्या स्वार्थाकरता. आपण आता श्रीकृष्णाचा उल्लेख केलात की ज्यांनी भगवद्गीता सांगितली. आपल्याकडे म्हणजे आपल्याही संपर्कात अशी काही माणसं आली असतील किंवा आम्हालाही काही प्रसंगात अशी माणसं भेटतात की जी म्हणतात की मी भगवद्गीता 50 वेळा वाचलेली आहे. काही लोक असतात की ते म्हणतात मला उलटी मुखोद्गत आहे भगवद्गीता. तर आपण जसं आपण म्हणालात की सावरकरांनी जो तर्क बुद्धी वापरण्याचा जो एक विचार मांडला होता, तर श्रीकृष्णाने असं आपल्याला सांगितलंच नव्हतं की तुम्हाला उलटी भगवद्गीता मुखोद्गत असली पाहिजे किंवा तुम्ही त्याचं 50 वेळा पारायण केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ही भगवद्गीता प्रत्येक अध्याय स्वतःच्या आयुष्यात तुम्ही त्याचं ज्याला आत्मसात करून घ्या. आपले दैनंदिन जीवनातल्या ज्या समस्या असतात ते सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करा. तर सावरकरांचा कुठेतरी विचार हा उपयुक्ततावादाकडे जाणारा होता. याविषयी काय सांगाल? आणि मुळात भगवद्गीतेबद्दल बोलायचं तर मी तुम्हाला महाभारताचंच उदाहरण देतो. हे सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर एकदा अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की अरे बाबा, तू मला काय ती गीता सांगितलीस ती फार युद्धाच्या धामधुमीत, ती मला काही नीट लक्षात राहिलेली, पुन्हा सांग. त्याच्यावर कृष्ण म्हटलं, मी तेव्हा सांगितली, आता मलाही आठवत नाही आहे. आणि मग एक अनुगीता नावाची एक गीता आलेली आहे.
तर मुळात जी गीता अर्जुनानेच नीट लक्षात राहिलेली नाही आणि जी कृष्णाची लक्षात नाही, त्याचं महत्त्व किती असणार आहे? त्याचं महत्त्व एवढंच होतं की कर्म कर हे सांगणं एक गीतेचं सार. कर्म कर, तू तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नये. फळाची अपेक्षा ठेवू नये याचा अर्थ असं नाही की माझा स्वतंत्र व्हा, मी करणारच, पण मला आत्ताच स्वतंत्र होईल अशी अपेक्षा नाही आहे. मी करत राहणार, माझं ध्येय आहे. म्हणजे अपेक्षा करू नका याचा अर्थ ध्येय ठेवू नये असं नाही आहे. म्हणजे पांडवांनी युद्ध कशा करता केलं तर दुष्टांचा संहार करण्याकरता, म्हणजे ते फळ पाहावं आहे ना त्यांना, पण तेच समोर तात्कालिक अपेक्षा नका ठेवू, दीर्घकालीन ठेवा आणि तुमचं काम करत राहा. तुम्ही नाही, तुमची मुलं पिढ्यानपिढ्या चालेल, तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळेल, हे तत्त्वज्ञान सावरकरांनी त्यांना उचललं कृष्णाकडनं. आणि आता आपण याच्यावर येऊ उपयुक्ततावादावर, की सावरकरांनी लहानपणीच म्हणजे त्यांनी स्पेन्सरचे, मिलरचे त्यांनी काही भाषांतरित ग्रंथ त्यांनी नाशिकच्या लायब्ररीत वाचले आणि जेवढं त्यांना काय कळलं असेल तेव्हा त्यांचं वय काय असेल ते, पण त्यांना असं लक्षात आलं की ते जेव्हा लंडनला गेले आणि लंडनला जेव्हा स्पेन्सरला मूळ याच्यातनं अभ्यास केलेले, स्पेन्सरवर ते म्हणजे श्यामजी कृष्णवर्मा हे स्वतः स्पेन्सरचे प्रशंसक होते, त्यांनी त्यांच्या स्मृतीबद्दल स्कॉलरशिप पण दिल्या होत्या. तेव्हा सावरकर लक्षात आलं की आपलं ज्ञान हे यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि मग त्याची अधिक चिकित्सा करताना जेव्हा त्यांनी हे ग्रंथ मुळातनं वाचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो उपयुक्ततावाद आहे हा थेट श्रीकृष्णापर्यंत जातो. आणि उपयुक्ततावादाचं जनक जर कोणाला म्हणायचं तर श्रीकृष्णालाच म्हणावं लागेल. आणि त्यांनी ती महाभारतातली असंख्य उदाहरणं देते केलं की श्रीकृष्णाने जे काय केलं, उपयुक्ततावादाचा अर्थ असा होतो की जे माझ्या समाजाला उपयुक्त, हा वैयक्तिक उपयुक्ततावाद नाही आहे. पाश्चात्य उपयुक्ततावाद हा स्वार्थी उपयुक्ततावाद आहे, पण श्रीकृष्णाचा उपयुक्तवाद हा सामाजिक उपयुक्ततावाद आहे की माझ्या समाजाला जे काय उपयुक्त आहे ते मी करीन आणि मग त्याच्यासाठी मी शब्दही मोडीन. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की न धरी शस्त्र करी, तर त्यांनी शस्त्र उचललंय, आपली शपथ मोडली भीष्माच्या वेळेला, उचललंय. पण तिथे आता पापपुण्याचं काय, तर समाजाला आवश्यक म्हणून खोटं बोलणं हे पुण्य झालं आणि जर समाजाच्या हिताच्या विरुद्ध असेल तर खरं बोलणं हे पाप होईल. हा उपयुक्ततावाद आहे. म्हणजे हे सावरकरांनी त्यांच्या नाटकांमध्ये अनेकदा स्पष्ट करून दाखवलं आहे. म्हणजे एका नाटकात असं त्यांनी दाखवलं आहे की एका बाईच्या मागे काही गुंड लागलेले असतात आणि ती एका आश्रमात जाते आणि तो सांगतो की लप आतमध्ये, आणि नंतर त्या गुंड्याने त्यांना सांगतो की ती आतमध्ये लपली आणि म्हणतो माझं सत्य बोलणं माझं हे. मग आता हे तुम्हाला लगेच कळतं की पाप काय आणि पुण्य काय. तर हा जो उपयुक्ततावाद आहे, हा उपयुक्ततावाद मोठा शब्द असला तरी मुळात देशाकरता, समाजाकरता जे योग्य, त्यात खरं खोट्याचा प्रश्न नाही, पाप पुण्याचा प्रश्न नाही, ते योग्य. म्हणजे मला वाटतं एक ज्याला इंग्रजीत आपण एक प्रॅग्मॅटिक अप्रोच म्हणतो तो सावरकरांनी अगदी 100% अंगीकारला होता. तर अशा व्यक्तिमत्वाला ज्याचे इतके प्रखर विचार आहेत, म्हणजे राष्ट्रवादाचेच असे नाही तर समाजाविषयीचे, समाज सुधारणेचे हे जे प्रखर विचार आहेत, तर अशा व्यक्तिमत्वाला हिंदू महासभेकडे ह्या विषयाकडे वळावंसं म्हणजे व्यक्तिगत विचारामुळेच ते हिंदूंकडे. तेव्हा बघा, मुळात लक्षात ठेवा, हिंदू नावाचा धर्म आज अधिकृतपणे एकही अस्तित्वात नाही. ज्याला आपण बहुतांशी हिंदू म्हणतो त्याला त्याचं नाव आहे सनातन धर्म किंवा वैदिक धर्म. आणि पूर्वी तेच म्हणायचे. हे ब्रिटिशांनी काय केलं की हे 80% जे आहेत वैदिक यांना वेगळं करण्याकरता त्यांना इतर ज्या मायनॉरिटीज होत्या आपल्या धार्मिक अल्पसंख्य, म्हणजे बुद्ध, शीख, जैन यांना फोडायचं होतं. तर म्हणून त्यांनी त्याच्यात ते भेदभावला की तुम्ही हिंदू नाही, हे हिंदू. आणि आपली जी राष्ट्रीय ओळख होती की हिंदू हा धर्म नाही, हा धर्मसमुदाय आहे, हे सावरकरांनी जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते सिद्ध केलं. त्याच्यासाठी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि तो एक खरोखर एक म्हणजे तो वैधानिक भाषेत लिहिलेला लेख आहे मी म्हणतो. म्हणजे साक्षी पुरावे जर एखाद्या वकिलांनी वर्णन करावं तसं त्यांनी विरुद्ध बाजूचे पुरावे सगळे खोडून काढत. म्हणजे हिंदू हे नाव आमचं राष्ट्राचं कसं नाव होतं, हे प्रिय नाव कसं होतं, हिंदू हे आमच्या लोकांना कसा अभिमान होता, ह्याच्याकरता आम्ही किती युद्ध, म्हणजे त्यांचं म्हणणं आम्ही ह्याच्याकरता युद्ध जिंकली, युद्ध हारलो, आम्ही बलिदान दिलं, शत्रूचे बळी घेतले, हे याच नावाकरता. आणि यामध्ये सगळी लोक येतात. तर हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या लोकांना एकत्र आणण्याला, कारण तेव्हा 1920 फाळणीचा धोका सुरू झाला होता. की मला वाटतं 1940च्या नंतर एका साहित्य संमेलनाचे जेव्हा सावरकर अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी उपस्थित जो साहित्य क्षेत्राशी समुदाय होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता लेखणी सोडा
आणि शस्त्र हातात घ्या, आणि आज शस्त्र हातात घेण्याची आपल्यावर वेळ आहे. किंवा त्यानंतरसुद्धा जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा त्यांनी भारतातील जी तरुण पिढी होती तत्कालीन, त्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर सैन्यामध्ये, म्हणजे तेव्हाच्या ब्रिटिश सैन्यामध्ये भरती होण्यासाठी आवाहन केलं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी, खास करून दुसऱ्या गोष्टीसाठी सावरकरांवर अनेक समाजातल्या लोकांकडून टीका झाली की तुम्ही ब्रिटिशांचं सैन्य तुम्ही त्याचं सक्षमीकरण करू पाहताय, आणि त्यांच्यावर देशद्रोही अशा स्वरूपाचे त्यांच्याविषयीचे उद्गार काढण्यात आले. पण कालांतराने जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याच सैन्याचा आपल्या भारत देशाला उपयोग झाला. तर मला वाटतं सावरकरांनीच एका प्रसंगी म्हटलेलं वाक्य आहे की माझे विचार समाजाला कळण्यासाठी आज मी जे बोलतो ते 10 वर्ष लागतात, पण ते 10 वर्ष थांबण्याची माझी सिद्धता आहे. तर ह्या त्यांच्या एक आत्मसिद्धतेबद्दल आपण काय म्हणाल? तर भविष्य जे काही आपण म्हणतो, इतिहास जे काही शिकवतं, 100 वर्षांनी आपण जर सावरकरांचं ऐकणार नसू तर मला वाटतं मग आपल्यासारखा वाईट समाज आज असेल. तरी ते 10 वर्षाकरता थांबायची तयारी म्हटलं, ते थांबले, 20 वर्ष थांबले. पण लक्षात ठेवा की सावरकर जरी थांबले तरीही तुमचा शत्रू तुमच्याकरता थांबणार नाही. तो काही तुम्हाला टाईम प्लीज तुम्हाला करू देणार नाही, त्याच्या अगोदर तो जातच राहील. आता गजवायांचं एक पाकिस्तान आपल्याला रणात जिंकू शकत नाही, तर म्हणून आपल्याकडे दंगली घडवून आणणं, अतिरेकी कारवाया करणं, ब्लीड हिंदुस्तान बाय 1000 कट्स, गजवाई हिंद, हे त्यांची मोहीम त्यांनी 47 पासून सुरू केलेली आहे. छोट्या छोट्या जखमा करा, छोटं करा. अगदी किसान मोर्चापर्यंत आज तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये पाकिस्तानी एलिमेंट तुम्हाला दिसतील. भारताच्या विरुद्ध जे काही आंदोलन जाईल, जे काही जिथे नुकसान होईल त्या प्रत्येक ठिकाणी असते करतायत. चीनच्या व्हायरसचं नुकसान भारतालाच होत आहे. कारण लक्षात चीनसुद्धा, चीनचं सैन्य आज भारताच्या पुढे उभं राहायला केपेबल नाही. नुसतंच हे संख्येने मोठं आहे म्हणून नाही, पण चीनमधली आर्मी ही प्रोफेशनल आर्मी नाही हे त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही गलवान घाटीचं मागे जे काय झालं, तर चीन आणि पाकिस्तान अशी युती आपल्यापुढे उभी आहे. आणि म्हणून मला वाटतं की सावरकर म्हणाले माझी थांबायची तयारी आहे, पण काळ थांबायला तयार नाही आहे. आज जर का सावरकरांचं म्हणणं आपण ऐकलं नाही तर तुम्हाला 1947ची पुनरावृत्ती 2047 साली होण्याला काही वेळ लागणार नाही. पण त्याच अनुषंगाने जे सावरकरांचं जे सैनिकीकरणाचं धोरण होतं की जे त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये त्यांनी जे हेरलं होतं की आपला तरुण जो आहे तो अद्ययावत अशा यंत्रणेत त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे, त्याचं म्हणजे त्या तरुणाईचं एक सैनिकीकरण झालं पाहिजे जे देशासाठी गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल? हे बघा, सावरकर, आपण मगाशी म्हटलं उपयुक्ततावाद आणि उपयुक्ततावाद, कृष्ण, जेव्हा कृष्णालाही स्वतः सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं तेव्हाच त्याचं ऐकलं. कृष्णाचे काय नुसतं उपदेश करून नाही ऐकलं. मग त्यांनी गीता सांगून कौरवांवर काही परिणाम झाला नाही आहे. कौरवांवर शस्त्राचा आघातच करावा लागला. म्हणजे कृष्ण जर पांडवांच्या बाजूला, तर कौरव का नाही सुधारले? तर नाही सुधारत. हा जगाचा न्याय आहे की वाईटावर विजय मिळवायचा असेल संघर्ष करावा लागतो, आणि संघर्ष हवा असेल तर सेना लागते. नुसता कृष्ण पुरला नाही, 7 अक्षोणी सेना त्यांना उभी करावी लागली पांडवांना स्वतः मागे. तर हे असल्यामुळे सैनिकीकरण हा त्यांचा खूप महत्त्वाचा योजनेचा भाग होता. कारण त्यांच्या जो पहिलं अगदी सुरुवातीचा आपण कालखंड ध्रुव पण त्यांचा की क्रांतीचा, तर क्रांतीची त्यांची योजना अशी होती की ब्रिटिश आज ना उद्या, त्यांनी 1908 साली एक लेख लिहिलेला आहे की ब्रिटिशचं आगामी आता जर्मनीबरोबर महायुद्ध होणार आहे आणि त्याचा आपण फायदा उठवला पाहिजे. आणि क्रांतिकारक त्यानुसार फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, कॅनडा या ठिकाणी जाऊन इंग्लंडमध्ये शिफ्ट झाले. जर्मनीबरोबर त्यांनी अधिकृत संबंध जमवले आपले. आणि सावरकर पकडले गेले आणि काँग्रेसला यातलं काहीच कळत नव्हतं, आणि काँग्रेसने याचा फायदा घेण्याच्याऐवजी उलट देशद्रोही भूमिका घेतली. तर त्यामुळे नाही पहिल्या महायुद्धातच आपण स्वतंत्र झालो असतो. कारण अशा महायुद्धांच्या वेळेला सैन्यात विद्रोह करणं सोपं असतं. सैन्यात विद्रोह झाला, क्रांतिकारकांनी आपल्याकडे तेव्हा 1/3 भारत हा संस्थानी होता, तिथे शस्त्र जमा करून तिथे विद्रोह करणं आणि शेवटी जनतेने विद्रोह करणं, असं जगभर क्रांत्या अशाच होतात. त्यामुळे पहिला त्याच्यामध्ये एक सैनिकी विद्रोह जो 1857लाही झाला, तो योजना होती. आणि 15-16 साली दिल्लीचा जो म्हणजे लाहोर कॉन्स्पिरसी आपण म्हणतो ज्याला कट, ज्याच्यामध्ये करतार सिंग, विष्णू गणेश पिंगळे आपले पुण्याचे, यांच्यासह 15 क्रांतिकारकांना फाशी शिक्षा झाली. त्यापैकी 7 जणांना प्रत्यक्ष दिली, बाकीच्या सगळ्यांना. रासबिहारी बोस त्याच्यात होते, ते जपानला गेले. आणि रासबिहारी बोस पहिल्या महायुद्धात होते, दुसऱ्या महायुद्धात होते. तर हा जो सगळा क्रांतिकारकांचा प्रवास आहे हा सैन्याशिवाय हे अशक्य होतं.
आणि म्हणून जेव्हा सावरकरांना मुक्त केलं, म्हणजे बंधनं काढण्यात आली, तेव्हा त्यांनी उघड सैन्य भरतीला प्रोत्साहन दिलं. कारण तेव्हा भारतात हिंदूंचं प्रमाण सैन्यात फक्त 35% होतं. आणि सावरकरांच्या लक्षात आलं की आज ना उद्या, कारण तेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपण भारतावर फायदेशीर राज्य करू शकत नाही. राज्य करू शकत होते, पण त्यांचं शेवटी आर्थिक सगळी गणितं होती ती बिघडायला लागली. त्यामुळे 1937-38पासूनच IAS-IPSची, म्हणजे आपण ICS, ज्याला आपण IAS म्हणतो आज, ICSची भरती थांबवण्यात आली होती ब्रिटननी. आणि ती दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतरपर्यंत थांबलेली होती. की रिटायर होऊन लोक जात होते, नवीन माणसं येत नव्हते. ब्रिटनला कुठल्याही परिस्थितीत इकडनं शासन सोडायचं होतं. त्याच्यामुळे उद्या 5 ते 10 वर्षात ब्रिटन जाणार आहे. आणि ते गेलं तर जर 35% सैन्यात हिंदू असतील तर हे अखंड पाकिस्तान होईल, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी 2 उद्देश त्यांच्या मागं आहे. एकतर नेताजींनी आणि रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेना स्थापन केली, नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं होतं. आणि सावरकरांचे अनुयायी हे त्यांना जाऊन तिथे मिळालेले आहेत. आज आर्कायव्हल रेकॉर्ड्स अगदी स्पष्ट दाखवत आहेत की अनेक सैनिकांनी डिब्रीफिंगमध्ये सांगितलं आहे, पकडल्या गेलेल्या, की आम्ही सावरकरांच्या आदेशावरनं आझाद हिंद सेनेत गेलो होतो. आणि सावरकर तर उघड सांगायचे, आज शिक्षण घ्या तुम्ही ब्रिटिशांच्या खर्चाने शस्त्राचं, बंदुका वेळ आले की कुठे रोखायचे हे तुम्हाला कळेल. आणि त्याच याच्यात त्यांनी लेखण्या मोडा, बंदुका हातात घ्या, हाही उपदेश केला. म्हणजे सावरकरांची भूमिका की अचानक कुठले वर आलेली नसते भूमिका, आपलं आपण जे म्हणतो ना काय ते मुशरूमसारखं, तर ती त्याच्यामागे एक वेळ असतो. म्हणजे तो मुशरूम पण जमिनीत तिचं बीज असतं, ती उपयुक्त वेळ आली कीच ते वर येतं. सावरकरांची भूमिका तशीच होती. सैनिकीकरणाची भूमिका ही आधीपासूनच होती. त्यांनी 1907-1908 साली भारतातील सैनिकांना त्यांनी लिहिलेली पत्र जर तुम्ही बघितलीत, तेव्हा त्यांनी सैनिकीकरणाला समर्थन नाही दिलं, पण सैनिक फितवणे हा त्यांच्या योजनेतला मोठा भाग होता. आणि सैनिक फितवण्यापेक्षा जर माझेच माणसं आत गेली तर ती क्रांती मला सोपवेल, हा अधिक धोरणी भाग. आणि जे पुढच्या ह्याच्यात त्यांच्या हातात होतं. आणि जे झालं की त्यांचीच लोकं गेलेली आझाद हिंद सेनेला मिळाली. आणि म्हणून 44 साली दुसऱ्या महायुद्धात 15 ऑगस्ट हा दिवस आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 15 ऑगस्ट तुम्हाला स्वातंत्र्य वाटतं तुमचा, पण 15 ऑगस्ट असा दिवस आहे की ज्या दिवशी जपाननी सिंगापूरमध्ये पराभव पत्करला माउंटबॅटनला. आणि म्हणून माउंटबॅटननी त्या पराभवाची स्मृती म्हणून की जिथे आझाद हिंद सेनेचा पराभव झाला, 15 ऑगस्ट हा दिवस निवडला. त्याच्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही आहे. तर हे बलिष्ठांचं सगळं चालतं, तुम्ही बाकी काही म्हणा, हे सावरकरांना माहिती होतं. मला वाटतं सावरकरांचे जे आपण ज्या विचारांवर आपण चर्चा करतोय त्या प्रखर राष्ट्रवादाच्या विचारांची कुठेतरी ब्रिटिश सरकारलाही फार अगोदरच कल्पना आली असावी. आणि म्हणूनच त्यांना अंदमानच्या काळ्या पाण्याच्या ज्याला आपण शिक्षेला पाठवण्यात आलं, किंवा त्यानंतर रत्नागिरी सेल्युलर जेलला त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं. कुठेतरी हा विचार, त्यांची सावरकरांची जी प्रतिभा होती किंवा सावरकरांची प्रज्ञा होती, ही दाबण्याचा ब्रिटिश सरकारकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. पण ती कुठे दबली गेलेली आपल्याला दिसत नाही. त्या दरम्यानच्याच त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यामध्ये, काव्यामध्ये सुद्धा ती आपल्याला प्रकर्षाने जाणवते. पण असं सारं असताना काही लोक सावरकरांविषयीचा एक माफीनाम्याचा जो विषय घोळवू पाहतात समाजामध्ये, त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? माझं असं अगदी स्पष्ट मत आहे की ब्रिटिशांना सावरकरांना फाशीच द्यायचं होतं. परंतु हेगचं प्रकरण झाल्यामुळे, मार्सेचं प्रकरण हेगच्या न्यायालयात गेलं, फ्रान्सांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली, त्याच्यामुळे त्यांना फाशी देता येणं शक्य नव्हतं. कारण फाशी शिक्षा जर दिली असती तर हेगच्या न्यायालयावर दबाव आला असता की बाबा तुम्ही सावरकरांना सोडा म्हणून. तर म्हणून त्यांना फाशी न देताना 2 जन्मठेप शिक्षा दिल्या. आणि आपल्या म्हणजे ब्रिटिशांचाच कायदा इंडियन पिनल कोड, तर त्या इंडियन पिनल कोडनुसार 2 शिक्षा अशा जेव्हा तुम्हाला होतात तेव्हा ते एकत्र भोगायच्या असतात. 25+25 50 नाही, 25+25 25. पण सावरकरांच्या बाबतीत त्यांनी विशेष हे करून 25+25 हे तुम्ही एकच सामायिक न करता एका मागोमाग एक भोगायचा असा पहिला केला. हे पहिल्यांदा घडलं ब्रिटिशांच्या काळामध्ये, भारतातही पहिल्यांदा घडलं की आत्ताही तुम्ही बघा, शिक्षा ज्या होतात त्या सगळ्या एकत्र भोगायच्या असतात. म्हणजे जी सर्वाधिक काळाची शिक्षा असते अल्टिमेटली ती मोठी ठरते ती. त्याच्यानंतर त्यांना पाठवलं कुठे, ते डायरेक्ट तुम्ही अंदमानला पाठवलं. अंदमानला पाठवून ते मरतील अशीच व्यवस्था केली सगळी. म्हणजे त्यांना पहिल्यांदा 6 महिने त्यांना सॉलिटरी एकांतवासात, जेव्हा नियम असा होता की बद्दीवासांना 6 महिने त्या तुरुंगात ठेवायचं आणि 6 महिने तर तुरुंगाच्या बाहेर काढायचं. यांना 6 महिने एकांतवासाच्या कोठडीत ठेवलं. यांना आयुष्यभर 10 वर्ष तिथे राहिले, 10 वर्ष पूर्ण ते तुरुंगाच्या बाहेर काढलं नाही. बाकी सगळ्या कैद्यांना 6 महिन्यात बाहेर काढायचे. त्याच्यानंतर 1 2 ते 3 वर्ष गेले की त्यांना एक तिकीट ऑफ लिव्ह म्हणायचे की तुम्ही
मोकळे राहू शकायचे. म्हणजे तुम्हाला पगार मिळायचा, तुम्ही तुमचं जेवण खाऊन तुम्ही फक्त 8 तास ते काम करायचं आणि बाकी तुम्ही स्वतंत्र राहायचं. हे इतर सगळ्यांना मिळालं, पण सावरकरांना मिळालं नाही. याचं कारण त्यांना मारूनच टाकायचं होतं. आणि हे जे तुम्ही माफीनाम्याचे अर्ज म्हणता, तर हे सावरकरांनी एकट्याने नाही, सावरकरांनी सगळ्या राजकीय बंदिवानांच्या साठी हे केलेलं आहे. त्यांचा 13चा जो अर्ज आहे तो स्पष्ट सांगतो की आम्हाला तुम्ही तुमच्या नियमानुसार एक तर राजकैदी म्हणून वापरा, मान्यता द्या, किंवा सामान्य. आणि जर आम्ही सामान्य कैदी असो तर वी आर एलिजिबल, 6 महिन्यानंतर आम्हाला तुम्ही बाहेर सोडलं पाहिजेत. आणि जर आम्ही राजकीय बंदिवान असू तर मग तुम्ही आम्हाला एक वर्षी ट्रीटमेंट दिली पाहिजे, की जी गांधी नेहरूंना नेहमी मिळत होती. पण सरकारने त्यांना ती कधीच दिली नाही. त्यांना सामान्य बंदिवानाचीच वागणूक दिली आणि सोयीच्या बाबतीत मात्र त्यांना राजकीय कैदी म्हणत त्यांना कधी बाहेर काढलं नाही. आणि म्हणून तो संप झाला. त्यांचा जो पहिला अर्ज होता तो त्या कारणाकरता होता. त्याच्यानंतरचे त्यांचे जे अर्ज होते ते असेच होते की तुम्ही सगळ्या बंदिवानांना सोडा. आणि माझ्याकडे 14चा अर्ज, 17चा अर्ज ह्याच्यावर जे करस्पॉन्डन्स माझ्याकडे उपलब्ध आहेत, फायली आहेत, त्या फायलींवर असंच लिहिलेलं आहे की व्ही.डी. सावरकर ॲप्लिकेशन फॉर जनरल ॲम्नेस्टी ऑफ द पॉलिटिकल प्रिझनर्स. म्हणजे ब्रिटिश पण त्याला माफीचा अर्ज मानत नव्हते. ते म्हणाले की हा जनरल ॲम्नेस्टी ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्सचा आहे. या सगळ्या अर्जांमध्ये सावरकर शेवटी लिहितात की मला सोडलं नाही तरी चालेल, जर तुम्हाला त्रास होणार असेल, तुम्हाला मला सोडणं शक्य असेल आणि ते इतरांच्या बाबतीत बंधन येणार असेल तर मला सोडू नका, इतरांना सोडा. त्याच्यामुळे आता याच्यात माफीनामा याच्यात मी ते काही बोलणारच नाही. पण ह्या अर्जाच्या याच्यावर जे काही दरवेळेला जे अर्ज व्हायचे, जे सावरकरांनी सुटकेचे प्रश्न यायचे, डॉक्टर सावरकरांनी 75,000 स्वाक्षरीचं एक मोठं एक मोहीम चालून त्या काळात 75,000 स्वाक्षऱ्या गोळा करणं हे खूप मोठं काम होतं. ते एक आवेदनपत्र सरकारकडे गेलं. अशा याच्यावर जे उल्लेख आहेत वेगवेगळे. म्हणजे 13 साली रेजिनॉल्ड कडॉक आपल्या अहवालात म्हणतात की सावरकर हे इतके महत्त्वपूर्ण नेते आहेत की त्यांना जर आपण अंदमानच्या तुरुंगातून बाहेर सोडलं अंदमानमध्ये तर त्यांचे मित्र बोट घेऊन येतील आणि त्यांना सोडवतील, युरोप आणि अमेरिकेतले. त्या भारतातला कुठलाही कारागृह त्यांना रोखून ठेवू शकत नाही. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांना जे आपण छळ करतोय त्यांचा तो काही काळाने ती कष्टप्रद कामं संपवता येतील, परंतु समाजाच्या सुरक्षेकरता त्यांना शेवटपर्यंत तुरुंगात डांबून ठेवणं आपल्याला भाग आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात ना ते अगदी स्पष्ट ते लिहिलेलं आहे की शेवटपर्यंत. आणि ते यशस्वी झाले. त्यांनी 37पर्यंत सावरकरांना दाबून ठेवलं. म्हणजे 24पर्यंत तुरुंगात, म्हणजे 1910 ते 24 14 वर्ष त्यांना तुरुंगात डांबलं. त्याच्यानंतर 37पर्यंत पुढची 13 वर्ष त्यांना रत्नागिरीत काही काम नाही करू दिलं. आणि तुम्ही जर कालखंड बघितला तर गांधींचा उदय 1920 साली झालेला होता. सावरकर बाहेर येईपर्यंत 1937 सालापर्यंत गांधींनी पूर्ण भारत व्यापला होता. सगळी लोकं त्यांच्या कच्छपी लागली होती. आणि सावरकरांना काही विश्वयुद्ध दुसरं तोंडावर येऊन टिपलं होतं. सावरकरांना करायला वेळच नव्हता. सावरकरांनी जे काही केलं त्यामुळे उरलेलं आपलं टिकलं आहे. तर मला वाटतं की ब्रिटिशांनी किती प्रयत्न केले, ह्यांनी यांच्या दृष्टीने केले. हे आपलं दुर्दैव आहे की आपण सावरकरांना साथ दिली नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. पण ब्रिटिशांना माहिती होतं म्हणून त्यांना 1937पर्यंत त्यांच्यावर बंधनातच ठेवलं त्यांना. मला वाटतं की हे सारं त्यांचा जीवनपट पाहता भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा, की ज्या माणसांनी आपल्या काव्यातसुद्धा लिहिलं की नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या हिंदू धर्माविषयीच्या वैज्ञानिक भूमिकेमुळे हिंदूंनी आणि इतर धर्मियांविषयीच्या म्हणजे त्यांची जी हिंदू महासभा अशी जी ॲफिलिएशन्स होती त्यामुळे इतर धर्मियांनी, खास करून आज ज्याला आपण सेक्युलर म्हणतो, हे दोन्ही घटक सावरकरांपेक्षा अलिप्त राहिले. आणि कुठेतरी सार्वजनिक जीवनातनं सावरकर हळूहळू आपला जो एक वावर आहे ते कमी करताना आपल्याला दिसतात, भासतात. याविषयी आपण काय सांगाल? मला नाही वाटत तसं. कारण आपण जर बघितलं तर 37पासनं त्यांनी पुढे म्हणजे 43-44पर्यंत ते 45पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हिंदू सभेपासून थोडं दूर राहावं लागलं. हिंदू सभेचा आलेख वाढता होता. आणि तुम्ही म्हणता त्यात निश्चितच आहे की सावरकरांचं नुकसान झालेलंच आहे की त्यांच्या विज्ञानवादी भूमिकेमुळे कर्मठ हिंदू समाज हा त्यांच्यापासून दुरावला आणि तो एक मोठा तुकडा होता तो. आणि हिंदुत्वनिष्ठ भूमिकेमुळे हे तथाकथित समाजवादी त्यांच्याविरुद्ध दुरावले. पण मुख्य मुद्दा जो राजकीय मुद्दा जो आहे की 48 साली सावरकरांची प्रकृती सुधारणा होत आलेली होती.
नंतर आपण बघितलं तर त्यांची म्हणजे ते जेव्हा गेले तेव्हाही त्यांची प्रकृती काही तशी नव्हती. त्यांनी प्रायोपवेशन केलं म्हणूनच ते गेले सावरकर. तर त्यांची प्रकृती सुधारणा होत आली होती. आणि असे काही पत्रव्यवहार उपलब्ध आहे की वल्लभभाई पटेलांची इच्छा होती की सावरकरांनी त्यांना भेटावं, म्हणजे दोघांनी एकमेकांना भेटावं आणि पुढील भूमिकेची चर्चा करावी, अशी पत्र उपलब्ध आहेत. तेव्हाचं जर का राजकारण बघितलं आपण, गांधींच्या भूमिकेवर आणि नेहरूंच्या भूमिकेमुळे प्रचंड असंतोष होता आणि पटेलांसारखे नेते खूप नाराज होते, त्यांचा पदोपदी अपमान होत होता. आणि दुसरं एक राजकीय समीकरण उदयाला येऊ शकत होतं, ते म्हणजे सावरकर पटेल हे जर एकत्र आले असते आणि काँग्रेसमधले अनेक नेते की जे हिंदुत्ववादी होते, सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदुत्ववादी होते, तर पटेलही सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदुत्ववादीच होते. कारण पटेलांनी असं कधीच म्हटलं नाही की धर्माच्या नावाखाली मी काहीही चालवेन. पटेलांनी हिंदूंवर दंगली करणाऱ्यांवर जसं ॲक्शन घेतली तशी मुसलमानावरही घेतली. आणि म्हणून नेहरूंनी अजमेरच्या दंगलीमध्ये नेहरू आणि पटेलांमध्ये मोठे मतभेद झाले. हे सगळं तेव्हाच्याच गोष्टी आहेत. आणि योगायोगाने तेव्हा गांधींचा खून झाल्यामुळे नेहरूंनी तातडीने त्याचा फायदा घेत त्यांना अडकवलं. आणि गांधींच्या खुनात सावरकरांना अडकवल्यामुळे त्यांचं जे नुकसान झालं, जी त्यांची बदनामी झाली, पक्षाची बदनामी झाली. एक राजकीय पक्ष जो 2 क्रमांकाचा पक्ष होता तेव्हा, तो रातोरात संपला. मी त्याच्यानंतर आजही इतरांना जनसंघ स्थापन करून बाहेर यावं लागलं, पण हिंदू स्वातंत्र्यांना कामच करू दिलं नाही. ही जी सगळी लोकशाहीची विरोधी कामं जी नेहरूंनी केली, त्याच्यामुळे सावरकरांना राजकीय अज्ञत्व पत्करावा लागला. आणि ज्या देशासाठी आपण सगळं केलं, तो देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला एक गुन्हेगारासारखी मुद्दामून आपल्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना, सावरकरांचा कुठलाच पुरावा नव्हता, हे कोर्टाने सिद्ध केलं आहे. आणि नेहरूंनी मान्य केलं, कारण त्यावर अपिलातही गेले नाहीत. नॉर्मली खालच्या कोर्टात सुटला तर सरकार अपिलात जातं, हायकोर्टात तरी जातं. इथे अपिलातच गेले नाहीत. म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्ही कायदे समजा. तर आपलं सत्ता वाचवण्याकरता नेहरूंनी डाव केला, त्याच्यात सावरकरांना फसवलं, गांधी हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवला. आणि म्हणून सावरकरांचं पूर्ण राजकीय पुढचं कारकीर्द ही नष्ट झाली. त्यांची प्रकृती तर खराब होतीच आणि कोणालाही याचा मानसिक त्रास होणारच आहे की ज्या देशाकरता मी एवढं सगळं केलं. पण मला असं वाटत नाही की सावरकरांनी, तुम्ही मला एक सावरकरांचा त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दाखवा किंवा सावरकरांचा एक लेख दाखवा की सावरकरांनी म्हटलं की मी चुकीचं केलं, मी वाया गेलं माझं. त्यांनी कधीच नाही. त्यांनी देशभक्तीची जी काय त्यांनी किंमत चुकवली त्याच्याबद्दल त्यांनी कुठेही त्याचं म्हणजे अपेक्षाच केली नाही त्यांनी की मला काही मिळावं. आणि त्यांचं म्हणणं, आम्ही तर प्राण द्यायलाच सिद्ध होतो, मग हे सत्ता संपत्तीची आम्हाला अपेक्षाच नाही, तर आम्ही काहीच, मग मान सन्मानाची काय गोष्ट आहे. मग इथे प्राण आम्ही देत होतो. त्याच्यामुळे पण शेवटपर्यंत म्हणजे माझ्या तरी वाचनात नाही, तुमचेही काय तुम्हाला सांगा की त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामान्य माणसांनी केली असती की मी एवढं केलं मला कसं वागवत आहेत. पण मला वाटतं कुठेतरी त्यांचा हा जो विचार त्यांनी समाजामध्ये पेरला, म्हणजे त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींमध्येच नव्हे तर त्यांचे जे अनुयायी होते आणि त्यांच्या अनुयायांना त्यांचे विचार ऐकणारी जी लोकं होती त्यांच्यामध्ये जो विचार पेरला तो समाजामध्ये रुजला. आणि आजच्या तारखेला मला वाटतं आपण जे कार्य करताय, मला वाटतं आज मुंबईतील दादर भागामध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे, त्या केंद्रातनं जे कार्य चालू आहे, किंवा आज आपण जिकडेही मुलाखत घेतो आहे त्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये जे सावरकरांच्या सैनिकी धोरणाला अभिप्रेत असं कार्य आज इकडे आपण करताय, तर हे निश्चितच उल्लेखनीय आहे. पण ह्या कार्याविषयी आज समाजातला एक बराच घटक आहे की जो अनभिज्ञ आहे. तर त्या घटकाला किंवा त्या लोकांना ह्याविषयी काय सांगाल आपण? सावरकरांचं कार्य म्हणजे आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रांतिकारक सावरकर हा इतिहास होते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचं योगदान होतं. हा एक त्यांना एक अभिवादन करणं हा एक हे झालं. पण आपण व्यक्तिपूजा आपण बाजूला ठेवली. अगदी माझं म्हणणं की तुम्ही ऋण बिण उपकारही विसरा. तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकरता जर तुम्हाला जगायचं असेल, जर तुमच्या मुलांना हिंदू म्हणून जगवायचं असेल, जर पुढच्या पिढ्या इथे तुम्ही हिंदू म्हणून राहावं असं वाटत असेल, तर मला वाटतं स्वतःच्या स्वार्थाकरता तरी तुम्ही सावरकरांचे विचार अंमलात आणायला पाहिजेत आणि त्याकरता तुम्ही एकत्र यायला पाहिजे. आणि त्यामुळे समाजसुधारक सावरकर, समाज क्रांतिकारक सावरकर
आम्ही पण क्रांतिकारक सावरकर सगळ्यांना माहिती आहेत, पण आज लोकशाही आहे, आज ही त्या क्रांतीची गरज नाही आहे, आज सामाजिक क्रांतीची गरज आहे. आणि म्हणून सामाजिक क्रांतिकारक सावरकर हा जो सावरकरांचा जो पैलू आहे तो कसा पुढे करता येईल हे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना जागे व्हा आणि सावरकरांचे विचार आहे का. तर यासाठी एक महाराष्ट्र मिडल स्कूल नावाची शाळा पण आम्ही चालवतो, कारण सैनिकीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्रातली म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राला सैनिकी परंपरा होती तर ती खंडित झाली आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यात जावं, मोठ्या प्रमाणात जावं. आणि सावरकरांनी एका त्यांच्या व्याख्यानात, खूप प्रसिद्ध व्याख्यान आहे की महाराष्ट्र देशाचा खडगहस्त झाला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं, मी महाराष्ट्र काही माझा हे प्रांत आहे म्हणून त्याला मोठा मानत नाही, तर त्यांचं म्हणणं इतिहासाची साक्ष अशी आहे की महाराष्ट्राला लढण्याची ताकद आहे, महाराष्ट्रात सूड घेण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने राज्य केलेली आहेत. महाराष्ट्र हा बाहेरच्या राज्यांच्या संरक्षणाकरता म्हणजे तो पानिपतावर जाऊन लढलेला आहे, राजपुतांच्या रक्षणासाठी जाऊन लढलेला आहे, दिल्लीच्या रक्षणासाठी जाऊन लढलेला आहे. आणि त्याच काळात जेव्हा पेशव्यांवर आक्रमणं झाली किंवा महाराष्ट्रावर आक्रमणं झाली तेव्हा महाराष्ट्राच्या याच्याकरता कोणी आलं नाही. तर अटकेपार जाऊन लढणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यामुळे मराठ्यांनी सैन्यात जावं आणि तुम्ही सैन्यात गेला तर तुमच्या त्या उपस्थितीमुळे इतर सैन्यही त्याचे पुंज होऊन उठेल, असं त्यांचे शब्द आहेत की जे मला वाटतं सत्य आहे. कारण शेवटी एक परंपरागत तुम्ही लहानपणापासून ज्या वातावरणात वाढता त्याप्रमाणे पण आपले सैनिक आज मराठी सैनिकांनी आज विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणजे ते काही वंशपरंपरा का म्हणून नाही, पण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ती परंपरा खंडित होऊ नये म्हणून लोकांनी जावं म्हणून ही शाळा आम्ही हे केलेली आहे. ही 10वीपर्यंतच शाळा आहे, त्याच्यामुळे फार काही आमच्या हातात नाही आहे, पण आम्ही काही मुलं आमची सैन्यात गेलेली आहेत आणि 12वीसाठी आम्हाला अनुमती न मिळाल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. 12वीची अनुमती मिळाली आम्ही NDA करता डायरेक्ट तिथे मुलं तयार करू शकतो. आणि सावरकर स्मारकात NDAचे वर्ग चालतात, आमचे IAS IPSचे वर्ग चालतात. आणि या दोन्ही ठिकाणी मी मिलिटरी स्कूल आणि सावरकर स्मारक आम्ही ज्याला मार्शल स्पोर्ट्स म्हणतो, मी तिरंदाजी, नेमबाजी, हॉकी, बॉक्सिंग या सगळ्या खेळांना आम्ही तिथे प्रोत्साहन देतो. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची आता 2 वर्षात काही स्पर्धाच नाही आहेत, पण मुंबई चॅम्पियन गेले अनेक वर्षापासून आहे, महाराष्ट्राची चॅम्पियन अनेक वर्षापासून आहे ही टीम. तर मुलांना हे नवीन नवीन साहस प्रशिक्षण देणे म्हणजे गिर्यारोहण, त्याच्यातले वेगवेगळे टेक्निक्स, ज्या जंगलात फिरणे, रात्रीचं वनभ्रमण वगैरे या सगळ्याचं प्रशिक्षण आम्ही दोन्ही ठिकाणी आम्ही देतो. मला वाटतं सर की सावरकर जेव्हा त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये जेव्हा काही लोकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले किंवा त्यांच्यावर अनाठाई टीका करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सावरकरांनी एक वाक्य तेव्हा म्हटलं होतं की माझा कान पकडण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवरायांना आहे. आज आपण आमच्याशी जो संवाद साधलेला आहे, जो दिलखुलास आणि स्पष्ट वक्तेपणाने आपण जो संवाद साधला आहे, तर आपल्या ह्या विचारांकडे पाहून, आपल्या ह्या प्रखरतेकडे पाहून आम्हाला आज त्यांच्याच वाक्याची आठवण होते की तुमचा जो संवाद होता हा त्या वाक्याला धरून होता की माझा कान पकडण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवरायांना आहे, अन्य कोणालाही नाही. सर, आपण आज आपल्या दैनंदिनीतनं वेळ काढून आपण व्यस्त असता, आपल्यावर स्मारकाचा आपल्याकडे पदभार आहे, कार्याध्यक्ष आहात आपण, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे आपल्याला व्याप असेल, त्याच्यातनं वेळ काढून आज आम्हाला ही मुलाखत घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आडवी रेघ जर खाली काढली तर अधोरेखित करते, मध्ये काढली तर वाईटाला कापून काढते. दोन्ही कामं करा, तुम्हाला यश मिळो. धन्यवाद.